विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. 8 मार्च महिला दिन. नमस्कार मंडळी. आपण देवतांची नावं कशी ऐकतो किंवा म्हणतो? जय सियाराम किंवा सीताराम, पार्वती पते नमः, रमापती नमः, राधा कृष्ण. या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली का? पौराणिक काळामध्ये देवाच्या नावाआधी देवीचं, त्या देवाच्या पत्नीचं नाव घेतलं जात होतं. अजूनही आपण घेतो आहोत. म्हणजेच स्त्रियांना किती मान होता. एवढंच कशाला, कोणत्याही दैत्याचा नाश केला तो स्त्रियांनी, म्हणून तर त्यांची नावं पण तशीच पडली ना. जसं की महिषासुरमर्दिनी. भस्मासुराचा वध केला तो मोहिनी रूपातल्या विष्णूनी. त्यासाठी त्याला स्त्री रूप घ्यावं लागलं. एवढंच नाही तर जनक राजाची मुलगी ती जानकी, द्रुपद राजाची मुलगी द्रौपदी, कौशल राजाची राजकन्या कौसल्या, मद्र देशाची राजकन्या माद्री. बरं, नुसतं नाव त्या देशाच्या राजकन्यांना दिलं का? तर नाही, त्यांना युद्धकलेत, राज्यकारभारात पारंगत केलं गेलं. सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जात होतं. स्वतःचा पती निवडण्याचं त्यांना स्वातंत्र्य होतं. हे आपण रामायणामध्ये योजलेल्या सीता स्वयंवरमध्ये पाहिलंच आहे. मंडळी, हा असा उज्ज्वल इतिहास महिलांच्या बाबतीत आपण पाहतो आहोत. स्त्रीला ज्या समाजामध्ये लक्ष्मी रूपात आजही पाहिलं जातं. मंडळी, तुम्ही म्हणाल, आज काय एकदम स्त्रियांच्या सन्मानाचा विषय का घेतला? कारण आज 8 मार्च महिला दिन. महिला या शब्दाचा अर्थ सुद्धा खूप छान आहे. मही म्हणजे पृथ्वी, जी सर्वांचं पालन पोषण करते ती मही. स्त्री आपल्या बाळाला जन्म देते, त्याचं पालन पोषण करून त्या बाळाला जगामध्ये वावरण्यासाठी सक्षम बनवते. प्रत्येक जन्माला येणाऱ्या जीवाची माताच त्याची पहिली गुरु असते. फक्त रडू शकणाऱ्या बाळाला नक्की काय हवंय, भूक लागली की झोप आली की आणखीन काही त्रास होतोय, हे त्या बाळाची आईच ओळखते आणि बाळाचा योग्य सांभाळ करते. अशी ती महिला. समाजाचा 50% भाग असलेल्या या महिलांना महिला दिन साजरा करायची वेळ का यावी? कशी सुरुवात झाली या महिला दिनाची? मंडळी, महिलांनी कुटुंबात घर सांभाळण्याचा भार उचलला आणि अर्थार्जनाचा पुरुषांनी. पण हळूहळू स्त्रीला गृहीत धरलं गेलं. तिच्यावर मधल्या काळात अन्याय व्हायला लागले. बरीच बंधनंही घातली गेली. या सगळ्याच्या विरोधामध्ये 1908 साली अमेरिकेतल्या स्त्रियांनी आवाज उठवला, मोर्चा काढला. लैंगिक समानता, कामाचे तास आणि त्याचा मोबदला, या सगळ्या गोष्टी आणि मतदानाचा हक्क मागितला. हो, मतदानाचा हक्कासाठी अमेरिकन महिलांना झगडा द्यावा लागला. हा मतदानाचा हक्क भारतीय संविधानाने स्त्रियांना स्वातंत्र्यानंतर लगेचच दिला आणि 28 फेब्रुवारी 1909 मध्ये पहिल्यांदा महिला दिन साजरा केला, तो न्यूयॉर्कमध्ये. पुढे 1917 मध्ये रशियन क्रांतीनंतर 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टीही देण्यात आली. मंडळी, खरं पाहिलं तर आपला इतिहास महिलांना सन्मान देणारा, आदर देणारा, पण पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रिया मधल्या काही काळात दडपल्या गेल्या, शिक्षणापासूनही वंचित ठेवल्या गेल्या. आता स्त्री शिकतेय, पुरुषांच्या बरोबरीने काम करतेय, त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून पुरुषांनीच महिला दिन साजरा करून त्यांना सन्मान द्यावा, असं मला आपलं वाटतं.